पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पी-एम-आर-डी-एची नवीन लॉटरी जाहीर झालेली आहे. अर्थातच ही काही दिवसापूर्वी लॉटरी जाहीर झाली. आपण थोडासा लेट व्हिडिओ बनवतोय, बट तुमच्यासाठी नवीन खुशखबर आहे, जी की पी-एम-आर-डी-एची नवीन लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीबद्दलचे सर्व अपडेट्स आपल्याकडे आहेत, सर्व डिटेल्स आपल्याकडे आहेत. ते सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आपला होस्ट आणि दोस्त विजय. आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पी-एम-आर-डी-एच्या नवीन लॉटरीबद्दलची इन्फॉर्मेशन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मी देणार आहे ती सर्व तुम्हाला समजेल. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ही लॉटरी जी आहे पी-एम-आर-डी-ची, ती त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, त्याचा वेळापत्रक काय आहे, त्यांचा फ्लॅटची कॉस्टिंग किती आहे, असेच वेगवेगळे प्रश्न तुमच्या डोक्यात असतील तर ते सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर बघूयात की आपण या लॉटरीला अप्लाय कसं करता येईल किंवा मग त्यांची साईट कुठली आहे, कसं आहे, ते सर्व आपण वन बाय वन बघूयात. तर ही प्रामुख्याने जवळपास 1604 घरांसाठी लॉटरी आहे आणि यामध्ये EWS आणि LIG हे फक्त 2 गटांसाठी ही लॉटरी आलेली आहे. आणि इथे मेन म्हणजे EWS म्हणजे आपण सध्याच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी बघितलं असेल किंवा सिडको लॉटरीसाठी बघितलं, EWSची मर्यादा, इन्कम मर्यादा वाढवलेली आहे, ती 50,000 केली आहे. बट पी-एम-आर-डी-एच्या लॉटरीसाठी ती 25,000च राहील. सो ज्यांचं मंथली इन्कम, फॅमिली इन्कम हजबंड आणि वाईफचं मिळून 25,000 येतं, ते EWS मध्ये येतील. आणि ज्यांचं मंथली इन्कम 25 ते 50,000 येतं, ते LIG मध्ये येतील. सो ही लॉटरी फक्त या 2 गटांसाठी आहे. बाकीचे जर तुमचं मंथली इन्कम 50,000पेक्षा वर असेल तर तुम्ही या लॉटरीसाठी एलिजिबल नाही आहात, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. तर मग लॉटरीबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा अप्लाय कसं करायचं ऑनलाईन, तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता. जसे की म्हाडाची साईट आहे lottery.mada.gov.in, तशाच प्रकारे ही पी-एम-आर-डी-ची लॉटरीची साईट आहे lottery.pmrda.gov.in. तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही गुगलमध्ये टाकू शकता आणि त्यावरनं तुम्ही ती लिंकवरती रिडायरेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही या पेजवरती याल, हे त्यांचं होम पेज आहे आणि इथे तुम्हाला थोडक्यात माहिती भेटेल. थोडक्यात माहिती म्हणजे काय, त्यांचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत हे आपण बघूयात. तर रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे 2 सप्टेंबरला आणि तुम्हाला अर्ज करायचे 3 तारखेपासनं ते 3 सध्या सुरू आहे 3 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्ही 4 ऑक्टोबरपर्यंत ती ऑनलाईन पेमेंट मॅक्झिमम करू शकता. हे सर्व आणि NFT वगैरे ते पेमेंट तुम्ही बाकीचे जे काही ते सर्व डिटेल बघू शकता, ती पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनचा जो ड्राफ्ट आहे तो 20 सप्टेंबरला ओके 20 सप्टेंबरला तो ड्राफ्ट जाहीर केला जाईल. आय डोंट नो, पेमेंटची डेट लेट आहे, बट ॲप्लिकेशनची डेटसुद्धा 3 तारखेपर्यंत आणि त्याच्या अगोदरच ते ड्राफ्ट लिस्ट पब्लिश करतायत. सो मे बी ड्राफ्ट लिस्ट लेट पण होऊ शकतो. आणि फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्सची जी काही लिस्ट भेटेल ती तुम्हाला 10 ऑक्टोबरला भेटेल, कारण की 5 तारखेपर्यंत सर्वांची पेमेंट झालेली असणार. त्यानंतर 10 तारखेला तुम्हाला फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन भेटेल आणि 29 ऑक्टोबरला याचा ड्रॉ निघणार आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला विजेते आहेत की नाही ते समजेल आणि 1 तारखेला त्याचा रिफंड होणार आहे. हे झालं पी-एम-आर-डी सेक्टर 12 साठीची ही इन्फॉर्मेशन. सिमिलरली सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला किंवा सेम टाइम टेबल तुम्हाला सेक्टर 30 यासाठी सुद्धा असेल. सो या लॉटरीमध्ये 2 सेक्टर आहेत, पी-एम-आर-डी-ए सेक्टर 12 आणि सेक्टर 30. हे 2 सेक्टरमधील हे पूर्ण फ्लॅट्स असतील. सेक्टर 12 हा अकोडी इथला आहे आणि सेक्टर 30 हा पिंपरी चिंचवड म्हणजे स्पाईन रोडच्या इथला आहे. तर लोकेशन आपण पुढे बघूयात, बट इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की सेक्टर 12 आणि सेक्टर 30 असे 2 सेक्टरमधील घरांसाठी ही लॉटरी आहे. तर हे झालं इम्पॉर्टंट डेट्सबद्दल. आता तुम्हाला याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही इथे बघू शकता. हे लॉटरी बुकलेट आहे. या बुकलेटमध्ये सर्वच इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल.
तर ते बुकलेटवरती क्लिक केल्यानंतर तो बुकलेट डाउनलोड करेल, तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन सर्व इन्फॉर्मेशन बघू शकता. त्यानंतर सेक्टर 12 मध्ये EWS आणि LIG दोन्ही गटांसाठी आहेत फ्लॅट्स आणि सेक्टर 32 मध्ये EWS आणि LIG दोन्ही गटांसाठी अर्ज आय मीन फ्लॅट्स अवेलेबल आहेत. सो आता आपण बुकलेटमध्ये बघूयात काय इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन जसं की म्हाडासाठी असतं तुम्हाला नॉर्मल, हे इथे रजिस्टरचं बटन आहे, इथे क्लिक करून तुम्ही त्या स्कीमसाठी रजिस्टर करू शकता. जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि पेमेंट लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यानंतर पेमेंट करू शकता. इथे वेगवेगळ्या स्कीम्स नाही, त्याच्यामुळे तुम्ही जर LIG मध्ये असाल तर तुमच्यासाठी दोनच ऑप्शन असतील, सेक्टर 12 आणि सेक्टर 32चं. सो PC4 आणि PC6 अशा दोन असतील आणि EWS वाल्यांसाठी PC3 आणि PC5 अशा फक्त दोन अर्ज तुम्ही करू शकता. त्यांच्यासाठी अर्जासाठी किंमत किती, तर म्हाडाची जशी होती तेवढीच 5,000 EWS साठी नॉन रिफंडेबल रिफंडेबल आणि प्लस 560 किंवा 90 जी काही अमाऊंट असते ती नॉन रिफंडेबल अमाऊंट आणि LIG साठी 10,000 प्लस 560-90 जी काही आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला भरावी लागेल. प्लस याच्यामध्ये ॲडिशनली जी फ्लॅटची किंमत आहे त्याचा 10% अमाऊंट सुद्धा तुम्हाला भरावे लागेल. सो ते झालं. आता आपण बुकलेटमध्ये जाऊयात आणि फ्लॅटची किमती किती आहेत, काय आहेत आणि त्यांचं लोकेशन काय आहे ते आपण बघूयात. तुम्ही बुकलेट ओपन केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे बुकलेट ओपन होतं. यामध्ये तुम्हाला अनुक्रमानिका दिसेल. याच्यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे, जे की आपण आता बघितलेलं आहे. पात्रतेच्या अटी जे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं हे तुम्ही डिटेलमध्ये इथे बघू शकता. त्यानंतर सदनिकांची उपलब्धता, अर्ज कसा करायचा वगैरे ते सर्व तुम्ही हे म्हाडाचे जे काही आपण अर्ज करतो, रजिस्टर करून ॲप्लिकेशन करतो त्या प्रकारेच तुम्हाला ते करायचे आहेत. कशा प्रकारे सोडत निघेल, यशस्वी झाल्यानंतर कुठले कागदपत्र तुम्हाला लागतील, त्यांचं डॉक्युमेंट्स काय काय असतील त्यांचा तपशील तिथे दिलेला आहे. सदनिकांची किंमत किती आहे आणि कशा भरायच्या, किती अमाऊंट कधी कधी भरायचं हे सर्व. त्यानंतर दुसऱ्या काही महत्त्वाच्या अटी शर्ती वगैरे हे आपण थोडक्यात सर्वांना माहितीच आहे. फक्त आता काही जे काही माहिती नाही ती म्हणजे सदनिकाचं क्षेत्र काय आहे, त्यांची विक्री किंमत काय आहे आणि इन शॉर्ट लोकेशन कुठे आहे, तर ते आपण बघूयात 11 नंबर. त्याच्यानंतर आणि त्यांचा नकाशा काय आहे ते पण आपण बघूयात. तर 32 आणि 44 वरती आपण जाऊयात. सो 32 पेज नंबरवरती हे बघा, हे सदनिकांचे जे काही किती सदनिका अवेलेबल आहेत आणि कुठल्या गटासाठी आहेत ते सर्व आणि त्यांचा एरिया काय आहे. सो सेक्टर 12 मधील जवळपास EWS साठी जी काही घरे असतील ती पूर्ण 1 BHK घरे असतील. त्यांचं चटई क्षेत्रफळ जवळपास 29.55 जवळपास तुम्ही 30 स्क्वेअर मीटर पकडू शकता. त्यांची किंमत, कारण की हे EWS साठी आहेत आणि या PMUY चा पण तुम्हाला लाभ भेटेल इथे, तर त्यांची एकूण किंमत जवळपास 7.5 लाखापर्यंतच येते. सो हे आहे PMUY जर योजनेअंतर्गत तुम्हाला जे अनुदान भेटेल ते मिळून 7.5 लाखापर्यंतची घर आहेत. हे सर्व 31 फ्लॅट आहेत टोटल आणि त्यापैकी 29 फ्लॅट हे ST साठी आहेत आणि 2 फ्लॅट फक्त DT साठी आहेत. बाकी जनरलसाठी किंवा SC NT साठी फ्लॅट्स नाही आहेत. EWS साठी सेक्टर क्रमांक 12 साठी. हे झाले 1 BHK फ्लॅट. इथे 2 BHK फ्लॅट सुद्धा आहेत, तर ते आहेत LIG गटासाठी. LIG म्हणजे ज्यांचं मंथली इन्कम, फॅमिली इन्कम 25 ते 50,000 या घरामध्ये येतं. तर त्यांचं चटई क्षेत्रफळ 2 BHKचं जवळपास 60 स्क्वेअर मीटर आहे. त्यांची किंमत आहे 32 लाखापर्यंत जाते आणि इथे जवळपास 793 सदनिका इथे अवेलेबल आहेत. त्या 793 पैकी 581 ह्या जनरल पब्लिकसाठी आहेत, SC साठी 27, ST साठी 82, DT साठी 42, NT साठी 2, दिव्यांगासाठी 59 अशा पूर्ण सदनिका आहेत. हे झालं सेक्टर क्रमांक 12. तसंच सेक्टर क्रमांक 30-32 इथे EWS साठी जी घरे आहेत ती 1 RK घरे आहेत. जसं की तुम्ही बघितलं सेक्टर 12 मध्ये 1 BHK होते, इथे 1 RK आहेत आणि फ्लॅटचं चटई क्षेत्रफळ आहे 25.5 स्क्वेअर मीटर. त्यांची किंमत आहे 18.80 लाखापर्यंत जाते 1 RK असून सुद्धा. आणि इथे तुम्ही बघू शकता 1 BHK फ्लॅट आहेत आणि त्यांची किंमत 7.5 लाख आहे फक्त, कारण की PMUY साठी त्या आहेत त्याच्यामुळे. बट नोटेबली जास्त डिफरन्स वाटतोय
इथे टोटल आणि ते मे बी कास्टसाठी सुद्धा आहे, त्याच्यामुळे ते थोड्याशा अजून एस टीसाठी जास्त फ्लॅट्स आहेत, त्याच्यामुळे ते कॉस्टिंग सुद्धा कमी आहे. सो एस टीसाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 7.5 लाखामध्ये तुम्हाला घर भेटतंय अकोडी आणि अ, प्राधिकरणामध्ये. तर आणि इथे पूर्ण सदनिका आहेत. 1 RKच्या ईडब्ल्यूसाठी 366, त्याच्यापैकी सर्वसाधारण गटासाठी 270, एस सीसाठी 42, एस टीसाठी 23, डी टीसाठी 6, एन टीसाठी 6 आणि दिव्यांग म्हणजे फिजिकली हँडिकॅप लोकांसाठी 20 आहेत. त्यानंतर इथे 1 BHK फ्लॅट सुद्धा आहेत आणि ते LIG गटासाठी आहेत. 1 BHK फ्लॅटचा चटई क्षेत्रफळ 34 स्क्वेअर मीटर एवढा आहे आणि इथे 60 स्क्वेअर मीटर 2 BHK होता आणि ते फक्त 1 BHK आणि जवळपास 34 स्क्वेअर मीटरचा आहे आणि त्यांची कॉस्टिंग आहे जवळपास 25.5 लाखापर्यंत. आणि इथे टोटल सदनिका आहेत 414 सदनिका, त्यापैकी सर्वसाधारण गटांसाठी 310, एस सीसाठी 46, एस टीसाठी 25, डी टीसाठी 6 आणि एन टीसाठी 6 आणि दिव्यांगासाठी 21 असे यांचं तपशील असेल साधनिकांचा. आता त्यानंतर आपण बघूयात त्यांचे नकाशे. नेमका इन शॉर्ट तुम्हाला त्यांचा लेआउट कसा असेल 1 BHK, 1 RK व 2 BHKचा, ते आपण जाऊयात. तुम्ही बघू शकता सेक्टर क्रमांक 12 हा आहे स्पाईन रोडला लागून. तुम्हाला त्यांनी प्रपोज साईट दिलेली आहे, हे बघू शकता. PICC आहे इथे, JLR, टाटा मोटर्स वगैरे. तर मेन रोडला, स्पाईन रोडला लागूनच हा पूर्ण प्रपोज साईट आहे. इथे नंतर फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट आहे. हा ब्ल्यूमध्ये हा एरिया जो हायलाईट केलेला आहे तो एरिया आहे, तिथे साईट कन्स्ट्रक्शन सुरू आहे. सो तिथे आपले सेक्टर क्रमांक 12चे फ्लॅट्स असतील. हा त्यांचा लेआउट इन शॉर्ट की कशा प्रकारचे असतील. आणि ॲम्युनिटीजसुद्धा तुम्ही बघू शकता. इथे बास्केटबॉल कोर्ट आहे, मल्टीपर्पज कोर्ट असेल, गार्डन छोटंसं वगैरे, आणि बाकीच्या अम्युनिटीज पण छोट्याफार असतील. तर यामध्ये जे काही EWसाठी 1 BHK त्यांचा हा युनिट प्लान तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा आहे तो. लिव्हिंगला बाजूलाच किचन, त्याच्यानंतर इकडे बेडरूम आणि वॉशरूम बाथरूम सेपरेट सेपरेट आहे, बाल्कनी आहे आणि इथे प्रोव्हिजन मे बी दाखवलेलं आहे याच्यासाठी बाल्कनीसाठी. हॉलला बाल्कनी आहे, मे बी मग अल्टरनेटवाल्यांना बेडरूमला बाल्कनी असेल, ड्राय बाल्कनीचं पण दाखवलेलं आहे. सो हा एक 1 BHKचा, सिमिलरली 2 BHKचा हा लेआउट आहे. एंट्री केल्यानंतर लिव्हिंगच्या लेफ्ट साईडला बेडरूम आहे आणि त्याच्या समोर किचन आहे आणि इथे बाल्कनी आहे मोठी दोघींच्यामध्ये आणि त्याच्या राईट साईडला बेडरूम आहे. इथे टॉयलेट आणि 2 टॉयलेट आहेत तिथे. सो हा 2 BHKचा सेक्टर 12चा हा पूर्ण हा क्लस्टर लेआउट आहे, फ्लोअर प्लॅन ज्याला तुम्ही म्हणू शकता. एका फ्लोअरवरती बघू शकता किती फ्लॅट्स आहेत ते, 2 स्टेअरकेस, 2 लिफ्ट्स, 4 लिफ्ट्स आहेत बहुतेक, हे 2 4 हे बघू शकता. सेक्टर 12चं सध्याचे मे बी हा रिसेंट फोटोज आहेत, त्यांनी कन्स्ट्रक्शन किती झालेलं आहे तसं ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट रेडी पोझिशन फ्लॅट्स असतील. त्यानंतर सेक्टर 30-32 जो आहे तो आहे अकुर्डी इथला. अकुर्डी रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे त्यांनी साईट लोकेशन तुम्ही बघू शकता. हे एक लोकेशन आणि हे एक लोकेशन. सो इथे जे काही फ्लॅट्स आहेत ते त्यांचं काम सुरू आहे. तर EWसाठी 1 RK कसं आहे, लिव्हिंग, डायनिंग आणि कुकिंग हा अटॅचडच आहे पूर्ण. आणि इथे बाथरूम बाल्कनी सुद्धा दिलेली आहे, एंट्रन्स लॉबी सुद्धा मोठी आहे. सो थोडासा मोठ्या टाईपचा 1 RK बट आहे, मोठं साईज आहे. त्यानंतर इथे 1 BHK सुद्धा आहे. सो एंट्री केल्या केल्या लॉबी, लिव्हिंग रूमला लागूनच बाल्कनी सुद्धा आहे. हा किचन एरिया, त्याच्यानंतर इकडे बेडरूम आणि 2 टॉयलेट दिलेले आहेत 1 BHKला सुद्धा. सो इट्स गुड. सो आणि हा क्लस्टर लेआउट. सो हे होती इन शॉर्ट या स्कीमबद्दल, या PMRDAच्या लॉटरीबद्दलची इन्फॉर्मेशन. बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही बुकलेटमध्ये सुद्धा बघू शकता आणि हवे असेल तर मला वेळ मिळाला तर मी तिथे व्हिजिट करून ॲक्च्युअल त्यांचं सध्याचं स्टेटस काय असेल त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासमोर घेऊन येईल. सो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.